हो दादा, हे सरकार आहे ना गेंड्याच्या कातडीचं आहे, यांना काही फरक पडत नाही। आता उद्यापासून आपण सरकारला बाहेर निघू द्यायचं नाही, यांच्या गाड्या बाहेर जाणार नाही, कोणता आमदार बाहेर निघणार नाही, कोणता मंत्री नाही निघणार बाहेर। त्या दादाचा 6वा दिवस चालू आहे, तो मरायला आलाय आणि यांचं काय चालू आहे? पालकमंत्री म्हणतायत की तुम्ही बसा, तुमचा अधिकार आहे तो। मला काय अधिकार म्हणजे मेल्यावरती काय अधिकार आहे? नाही, आपण हे बघा, मी कन्नडहून आलोय, मी उद्यापासून सगळं जाम करणार आहे, कोणता आमदार बाहेर फिरणार नाही, कोणता हा माणूस आमच्या शेतकऱ्यांसाठी लढतोय, कोणासाठी लढतो? हा कृषीप्रधान देश आहे ना हा, मग यांना काळजी नाही का? मी 400 किलोमीटर पायी गेलो तिथं मुंबईला, ते कोणी आपली दखल घ्यायला तयार नाही। या सरकारला फक्त आपलं मतदान पाहिजे आणि यांना सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे यांना। दादा तुम्ही घाबरू नका, तुमच्या जीवाला काही झालं ना पेटून टाकू महाराष्ट्र, काही देणार नाही आम्ही आपलं घरी खाऊ, नाही पाहिजे यांच्या गाड्या, नाही पाहिजे यांचे एसी, काही नाही पाहिजे आम्हाला, आपण आपलं पिकू, आपण आपलं खाऊ, नाही विकायचं यांना काही, यांना फक्त मतदान पाहिजे। कशासाठी? तुम्ही घाबरायचं नाही दादा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही। हे काय करतं बघू आपण, पूर्ण यंगस्टर कोणी आपल्याला कोणी पाहिजे नाही, आपले आई वडील शेती करतील, आपण लढू तुमच्यासोबत, आमचे आई वडील शेती करतील, आम्ही तुमच्यासोबत राहू, आपली शेती सोडायची नाही आपण। आम्ही कन्नडहून आलोय, संपूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी तुमच्यासोबत आहे दादा। आता सरकारला विसरता येणार नाही, एवढा मोठा बनवा हात तुम्ही कोणी येते आपण दादाच्या या आपले मतदान घेऊन मंत्री बनले तीव्र आंदोलन, मोठा बनवा, पेटवा आता, कारण दादाची तब्येत आपल्याला दादा असणं गरजेचं आहे, म्हणजे दादा असणं म्हणजे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। लिव्हरचं ऑपरेशन झालंय, छोटं मोठं ऑपरेशन नाहीये, ते लिव्हर त्यांच्या वडिलांना दिलं, वडील नाहीत वाचले, ते पण व्यवस्थितच हे होतं त्यावेळेस पण। आज हा माणूस उपोषणाला बसलाय 6 दिवस झालं, आणि तुम्ही जर फक्त शांत बसून ऐकून घेत असाल तर ही आमच्यासाठी म्हणजे आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे। एक मिनिट, तहसीलदार साहेब, एक मिनिट ऐका बघा, तहसीलदार साहेब, तुम्ही जर शेतकरी पुत्र असाल तर तुम्ही आजपासून उपाशी राहा। आम्ही पण राहतो अब्दुल सत्तारच्या सगळ्या दबावाखाली हे आम्हाला शेतकऱ्याला भयानक त्रास सर, काय कशी दसरा दिवाळी साजरी करायची दिपोळी आम्ही, ही सगळी दबाव यंत्रणा सर, जे मिळेल ते पठण अमुक डमुक, कलेक्टर पळून गेला सर, काय करतो शेतकऱ्यांना आम्ही, कशी दिवाळी दसरा साजरी करायची, काय दिवाळी दसरा आम्हाला काहीच माहित नाही। साधे रस्ते सुविधा नाही सर, रस्ते वाहून गेले, 2-2 महिन्याचे मुलं आमचे घरात बसून